हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। घेतले खोके भूखंड ओके, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो, खोके सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी विरोधकांनी दिल्यात। राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही, राज्यावरील बोझा वाढेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपिता संबोधित केल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली। अरे खोके सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, अरे खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड मला कॉल करायला सांगा ना, मी ट्रू आहे। अरे एनआरडीचा भूखंड हडप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री राजीनामा द्या, कर्नाटक और महाराष्ट्र की बॉर्डर इशू मुख्यमंत्री राजीनामा द्या। पन्नास खोके एकदम खोके, अरे खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो। और इसके लिए अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल हाय 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 राष्ट्र सरकार हाय हाय राष्ट्र सरकार हाय हाय छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी जय जय शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय महात्मा ज्योतिबा फुले जय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। अरे आंबेडकर साहेबांचा अपमान करणाऱ्या या मंत्र्यांचा या पद्धतीचं जे वातावरण नवीन भारताचं निर्माण केलं जाते आहे, लोक म्हणतात की आमचा जुनाच भारत पाहिजे आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं नवीन भारत कसा निर्माण झाला, काय झाला त्याच्यावरची चर्चा झाली तर मूठभर लोकांच्या ताब्यात लोकशाहीचे सगळे आर्थिक ताकद देण्याचा जो प्रयत्न या नवीन भारतात झाला, हा नवीन भारत आम्हाला नको आणि या नवीन भारताचे जे कोणी महापुरुष व्हायला निघाले असतील तर त्यांनाच लकलाभ आहे, एवढीच याच्यावरची प्रतिक्रिया मी देऊ। हे बघा, कोणी आपली पाठ आपल्या हाताने थोपटत असेल तर त्याला कुठलंही या लोकशाहीमध्ये बंधन नाही, पण त्या ठिकाणी एक गोष्टचं नेहमी सगळ्यांनी भान ठेवला पाहिजे, राष्ट्रपित्यांचा आणि महापुरुषांचा अपमान कोणी करू नका, एवढंच आव्हान आम्हाला करता येईल। पण या पद्धतीनं महापुरुषांचा आणि महात्म्यांचा अपमान करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तर त्याला जनता धडा शिकवेल। बोगस आदिवासींना संरक्षण देण्याप्रकरणी सर्वपक्षीय आदिवासी आमदारांच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आज नागपूरमध्ये महाराष्ट्रातून आदिवासी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आले। त्याचं कारण आहे की ह्या शिंदे फडणवीस सरकारनं जे आदिसंख्य पद आहेत त्याच्यावरती बोगस आदिवासींना कायम केलेलं आहे, त्यांना संरक्षण दिलेलं आहे। खरं तर हायकोर्टाचा निकाल आहे का यांना लगेच नोकरीवरून बडतर्फ करा आणि तिथं त्यांच्यावरती कारवाई करून बाकीच्या जे खरे आदिवासी आहेत त्यांना नोकरीवरती समाविष्ट करून घ्या, परंतु हे सरकार आदिवासींवरती अन्याय करत आहे। आज आम्ही सगळे आदिवासी आमदार आज इथं विधान भवनाच्या समोर नागपूरमध्ये आंदोलन करतोय। आता सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवणार आहे। या सरकारचा खरं तर आम्ही जाहीर निषेध करतो की आज आदिवासींची अवस्था काय, आजही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, नोकरदारी रोजंदारीचा प्रश्न आहे। आता सकाळीच कातकरी समाजाचा प्रश्न निघाला का तिथली मुलं विकली जात आहेत, बालमजुरांची संख्या खूप मोठी आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा आदिवासी समाज पेचलेला आहे आणि मात्र इकडे हे शिंदे फडणवीस सरकार बोगस आदिवासींना कायम करत आहे आणि म्हणतंय काय तर आम्ही माणुसकी म्हणून ॲज अ ह्युमॅनिटी म्हणून त्यांना नोकरी देतोय। अरे तुमची ह्युमॅनिटी मग आदिवासींच्या बाबतीत कुठं आहे? अरे हा आदिवासी ह्या देशाचा मूळ निवासी, जल जंगल जमिनीवरती आमचा अधिकार आणि आज मात्र तुम्ही आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचित ठेवताय, नोकऱ्यांपासून वंचित ठेवताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेनुसार अधिकार दिला, आम्हाला संरक्षण दिलं आणि तुम्ही मात्र ते अधिकार सगळे हिसकून घेताय। म्हणजे हे आदिवासींवरती अन्याय करून आदिवासींची आरक्षण
आदिवासींचीच नाही, सगळ्यांचीच आरक्षण घालवण्याचा यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आम्ही सगळे आमदार याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, काँग्रेस असेल, बहुजन विकास आघाडी असेल, आम्ही सगळेजण एकत्र आलोय. भाजपच्याही आमदारांनी आम्हाला जवळजवळ काही आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. सरकारच्या विरोधात त्यांना जाता येत नाही म्हणून पण रात्री आम्हाला सगळेजण बरेच जण भेटलेत. अशी सगळी परिस्थिती आहे. आणि आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा येणार आहे. मी मीडियाला विनंती करतो की हा आमचा आवाज जसा महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला तसा त्या मोर्चाचा पण आवाज तुम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा. कारण आम्हाला आशा तुमच्याकडनंच आहे. हे सरकार जे आहे मिंदे सरकार, हे काही आमच्यासाठी काम करेल का नाही, पण आम्ही जीवाची बाजी लावून आदिवासींसाठी सगळे आमदार लढणार म्हणजे लढणार हा शब्द देतो. धन्यवाद. आज विदर्भ में ये नागपुर में अधिवेशन होने जा रहा है और इस अधिवेशन में जो हमारी आदिवासियों की जो मांगे हैं, हमारे आदिवासियों के खिलाफ जो षड्यंत्र रचा जा रहा है, उसके विरोध में, उसके निषेध के लिए हम सभी पार्टी के महाविकास आघाड़ी के सभी एमएलए हम यहाँ खड़े हैं। सही मायने में देखा जाए तो यहाँ जो बोगस का प्रकार है ये बहुत दिनों से चल रहा है। इसके ऊपर पूरा हमारा आदिवासी समाज लड़ने का काम कर रहा है। हमारे को न्याय नहीं मिल रहा है। इस न्याय के लिए आज हम यहाँ खड़े हैं। 19 नवंबर 2022 को ये जो शिंदे और फडणवीस सरकार, इन्होंने एक अध्यादेश निकाले हैं कि जो बोगस आदिवासी है 1,50,000 जो बहुत सारे सीट्स पर, जो क्लास 1 हो, क्लास 2 हो, क्लास 4 हो, ये जो सीट्स पर उन्होंने बोगस आदिवासियों को संरक्षण देने का, उनको प्रोटेक्शन देने का काम इन्होंने किए हैं। इसके निषेध में, इनका धिक्कार करने के लिए हम सभी महाविकास आघाड़ी के एमएलए हम यहाँ खड़े हैं। इन्होंने बाकी जगह का ध्यान हटाने के लिए हमारे आदिवासी समाज के जो हमारे ट्राइबल डिस्ट्रिक्ट है, ट्राइबल तालुका है, वहाँ डेवलपमेंट का काम करना चाहिए। वहाँ डेवलपमेंट का काम नहीं हो रहा है। कहीं जगह रास्ते नहीं है, कहीं जगह पीने का पानी नहीं है। इसके ऊपर से ध्यान हटाने के लिए ये बहुत सारे काम, यानी अलग अलग टाइप के काम कर रहे हैं। कई वारकरी संप्रदाय को आगे ला रहे हैं। हमारे जो यहाँ के महापुरुष हैं उनके विरोध में कुछ लोग बोल रहे हैं। ये सब हमारे आदिवासी समाज के जो मूलभूत प्रश्न हैं, बहुत सारे, यानी डेवलपमेंट के प्रश्न है, शिक्षा का प्रश्न है। हमारे बच्चों को शिक्षा बराबर नहीं मिल रही, हॉस्टल में रहने वाले बच्चों की व्यवस्था बराबर नहीं हो रही। ये सभी लेकर के हम पूरे आदिवासी समाज के महाविकास आघाड़ी के एमएलए हम यहाँ इस सरकार का धिक्कार करने के लिए हम खड़े। मुस्लिम समाजात शिक्षण आणि नोकरीमध्ये परमनंट आरक्षण देण्याचा मुद्दा समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी लावून धरला। कांग्रेस और एनसीपी की जब सरकार थी तो इन्होंने ये प्रस्ताव लाया था कि 5% मुसलमानों को एजुकेशन में और सर्विस में रिजर्वेशन दिया जाएगा। उसके बाद कांग्रेस की सरकार चली गई, बीजेपी सरकार आई, बीजेपी ने वहाँ प्रस्ताव माना नहीं, ठुकरा दिया। फिर कांग्रेस की सरकार आई, फिर हमने मांग किया। कांग्रेस और एनसीपी ने, जिसने ये प्रस्ताव लाया था, उन्होंने अपनी सरकार होने के बाद भी अपना वादा पूरा नहीं किया, मुसलमानों के साथ खुला धोखा किया। हम हर सत्र के अंदर, सड़क पे, विधानसभा में, मीडिया के माध्यम से आंदोलन करके बार बार इंसाफ की गुहार कर रहे हैं कि मुसलमानों को 5% रिजर्वेशन मिलना चाहिए। ये मैं नहीं, बल्कि जितनी कमेटियां बनाई गई थी, सरकार ने बनाई थी, चाहे गोपाल सिंह पैनल हो, चाहे सच्चर कमेटी हो, चाहे रंगनाथ मिश्रा कमेटी हो, चाहे महमूदुर रहमान कमेटी हो, सुप्रीम कोर्ट के जजेस, IAS अफसर, इन सब ने कहा कि मुसलमानों के हालात ख़राब हैं, कहीं ना कहीं वो दलितों से भी पीछे हैं, इसलिए इनको 10% रिजर्वेशन मिलना चाहिए। परंतु रिजर्वेशन आज तक नहीं मिला। हाई कोर्ट के मानने के बाद, हाई कोर्ट के रिकग्नाइज़ करने के बाद भी 5% तुरंत दिया जाए एजुकेशन में, आज तक नहीं मिला। इस मांग को मैं नए जो मुख्यमंत्री बने हैं उनसे निवेदन करना चाहता हूं कि आप जो है, आपने कहा कि सबके साथ इंसाफ होगा, तो मुसलमानों के साथ भी इंसाफ करते हुए 5% रिजर्वेशन जल्दी दिया जाए, ये हमारी मांग है।
कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद आजही विधिमंडळात गाजला. विरोधकांनी या प्रकरणी सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. कर्नाटकनी काय करावं हा कर्नाटकचा प्रश्न आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की कामकाज सल्लागार समितीची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मागणी केली की आपला पण अधिवेशन चालू असताना आपण सगळेजण मराठी भाषिकांच्या बाजूने आहोत आणि ही सगळी जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे. एक एक इंच जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे ही आमची पण महाराष्ट्रवासियांची भूमिका आहे. आणि विधिमंडळामध्ये तशा प्रकारचा ठराव हा आणला जाणार आहे आणि तो एकमताने दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्याच्या बद्दल विरोधी पक्ष हा पाठिंबाच देणार आहे. त्याच्यामुळं आपल्या इथंही तो ठराव केला जाणार आहे. वास्तविक आपण बघतोय सातत्याने बोमई त्यांच्या भागातल्या नागरिकांना कर्नाटक वासियांना बरं वाटण्याच्या करता तशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी करतात. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट केले पाहिजे आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या पण सीमावासीय भागातल्या मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक समाधान वाटेल. जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे असं मी सातत्याने बोलतो आणि आज पण माझी भूमिका तीच आहे. मी त्याबद्दल पुन्हा सभागृहामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारून किंवा राहुल नार्वेकर आपले विधानसभेचे अध्यक्ष आहेत किंवा हा ठराव कुठल्या तारखेला आपण घ्यायचा आहे आणि ठराव निश्चितपणे घेतला जाईल. ठराव घेऊन त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं विधिमंडळ हा मराठी भाषिकांच्या बाजूनी आहे हे त्या बाबतीमध्ये दाखवलं जाईल आणि तशा प्रकारचं आम्ही ठराव देखील मंजूर करू ही मी खात्री आपल्या सगळ्यांना देतो. परंतु ते जसे त्यांच्या भूमिकेला अडून राहिलेले आहेत तशा पद्धतीनं हा सगळा भाग बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी हा सगळा महाराष्ट्रामध्ये आलाच पाहिजे. एक इंचचा भाग आला पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील हेच मत राज्याच्या वतीनं तिथं मांडण्याचं काम सरकारने करावं हे आमची त्यांना आग्रही मागणी आहे. या विधिमंडळाचे अध्यक्ष हे आम्हाला अजिबात बोलू देत नाही आहेत. खरं तर त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं की जेव्हा एखादं विधान एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असते तेव्हा त्यावर भाष्य करता येत नाही. खरं तर एकदम चुकीचं आहे. सर्वोच्च वेगवेगळे जे अध्यक्ष होऊन गेले लोकसभेचे त्यांनी त्यावरती वेगवेगळी विधानं केली आहेत. कारण का शेवटी आतमध्ये असलेल्या सदस्याला इम्युनिटी असते म्हणजे संरक्षण असतं बोलण्याचं, फ्रीडम ऑफ स्पीचचं. त्याच्यामुळे त्याचं बोलणं कोणीही रोखू शकत नाही. आमच्या असं लक्षात येतं आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आहे की मला गिलानी कमिटी होती हेही माहीत नाही आणि या प्रकरणात काय झालं होतं कोर्टामध्ये होतं हेही माहीत नाही. हे मी वृत्तपत्राचं कात्रण आणलं आहे की आय वॉज नॉट इन्फॉर्म्ड बाय NIT. When I took this decision, I was not informed by NIT. The fact remains that when you go through the file, the decisions taken by Ugle, one of the chairmen, and a decision taken by Suryavanshi, the second chairman, were against the 16 allottees which got the allotment from the chief minister. Those papers were in the file. मग त्या दोघांनी हा प्रकरणाला विरोध केला असतानाही मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेणं हेच मुळात चुकीचं होतं. पण सर्वात चुकीचं म्हणजे न्यायप्रविष्ट बाबीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून न्याय प्रक्रियेमध्ये अडथळा आणलाय असं कोर्टाच्या निदर्शनास आणलं गेलं. आणि ते कोणी आणलं तर मी कालपासून सांगतो ॲमिकस क्युरी. आणि हा ॲमिकस क्युरी कधीपासून आहे या खटल्यामध्ये 2004 सालापासून. 2004 साली कॅगनी जेव्हा हे सगळ्या प्रकरणावरती ऑब्जेक्शन घेतलं
तेव्हा कॅगच्या ऑब्जेक्शनवरती हायकोर्टात पिटिशन गेली. मग त्याच्यावरती जिलानी कमिटी आली. जिलानी कमिटीने पण सांगितलं की हे चुकीचं झालेलं आहे. आणि हे सगळं चुकीचं झालेलं असलेलं रेकॉर्डवर असताना मुख्यमंत्री साहेब अचानक हा भूखंड देऊ कसा शकतात आणि त्यांच्या निर्णयावरती स्टे दिलेला आहे. आणि मुख्यमंत्री स्वतः सांगतायत की मला माहितीच नव्हतं. अहो, तुम्हाला उद्या मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल आणि सांगतील मिरज जिल्हा देऊन टाकला कर्नाटकाला, सही केली. अहो, मला कोणी सांगितलंच नाही मिरज जिल्हा महाराष्ट्रात आहे. तुमची आकलन शक्ती, तुम्हाला फाईल चा बारीकसा शब्द पकडणं, पटकन पकडणं, ज्याला ग्रास्प म्हणतात, तो असण्याची फार गरज असते जेव्हा तुम्ही मंत्री असता तेव्हा. मुळात तुम्हाला ते नसेल तर असे अनेक गुन्हे तुमच्या हातनं घडतील. महाराष्ट्र धोक्यात आहे. जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की मला सांगितलंच नाही. अहो, मुख्यमंत्री पद हे कोणी सांगून चालवायचं नसतं. मुख्यमंत्री हा स्वातंत्र्य विचाराचा आहे. तो जगाच्या पुढचा विचार करतो, तो दुसऱ्यांना सांगतो, तर तो मुख्यमंत्री ना. मला कोणीतरी सांगितलं पाहिजे, मला कोणीतरी समजवलं पाहिजे, मग मला फाईल समजेल, असं कसं शक्य आहे? त्यामुळे मुख्यमंत्री हे फसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल आणि आज जी चर्चा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय अध्यक्षामार्फत, हा लोकशाहीचा खून आहे. एखादं प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यात काय घडलंय हे कळू दिलं पाहिजे. आता ह्याच्या माध्यमातून जात आहे, पण विधानसभेच्या रेकॉर्डवरती आलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी किती मोठी चूक करून ठेवली आहे आणि त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी आजची परिस्थिती आहे. अधिकार नसताना अंतुले साहेबांनी जेव्हा सिमेंट वाटलं तेव्हा कोर्टाने ताशेरे मारल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला ना. अंतुलेंनी राजीनामा द्या असं कोर्टाने नव्हतं सांगितलं. कोर्टाने फक्त विचारलं कुठल्या अधिकारात तुम्ही हे केलं, त्यांना राजीनामा द्यावा लागला. कोर्टाने स्ट्रिक्चर्सही पास केले नव्हते. त्यामुळे हे जे काही लोकशाहीचा खून आतमध्ये पाडला जातोय हा दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने बोलूच न देणं एवढ्या महत्त्वाच्या विषयावरती ही चुकीची प्रथा पडते. त्या प्रथेचा तर मी निषेध करतोच, पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर न देता त्याच्या मागे लपून बसणं हे त्यांना बिलकुल शोभा देत नाही. नागपूर भूखंड घोटाळा आणि सीमा प्रश्नांच्या संदर्भात दीपक केसरकर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा राजीनामा मागितलेला आहे. कशा तऱ्हेने त्यांना घाई झालेली आहे याच्यातून प्रतीत होतं की ज्या वेळेला सरकार बदललं त्यावेळेलासुद्धा राजीनामे द्यावे, पुन्हा इलेक्शन लढवावं आणि सरकार आणावं असं म्हणणारे उद्धवसाहेब अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असलेले दिसतात. कारण एकतर ज्या वेळेला त्यांनी राज्य स्थापन केलं त्यावेळेला त्या राज्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने मतदान केलेलं नव्हतं. मग त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा इलेक्शन लढून ते मुख्यमंत्री झाले होते का, हा प्रश्न आहे. आणि दुसरं असं आहे की ज्या 34 प्लॉटचं ऑलरेडी 2007मध्ये आणि 2009मध्ये GR निघालेले आहे. प्रश्न फक्त त्यांना कुठला रेट लावावा, तो रेट इतरांना लावला तसा गुंठेवारीचा लावायचा की तो रेट RR व्हॅल्यूप्रमाणे लावायचा, एवढाच प्रश्न होता. आणि त्याच्यामध्ये दिलेली ऑर्डरसुद्धा स्पष्ट आहे की जसा इतरांना रेट लावला तसाच तो 34व्या पार्टीलासुद्धा लावावा. याच्यामध्ये समान न्यायाचं तत्त्व आहे. ज्याला तुम्ही एखादा कुठलाही निर्णय हा घेतला जातो त्याला त्याला प्रोटेक्शनसुद्धा असतं. कारण ज्याला आपण निर्णय घेत असतो त्याच्यामुळे कुठल्याही जर अपेक्षा न ठेवता तो निर्णय घेतलेला असेल तर त्याला प्रोटेक्शन असतं. नाहीतर मग असं झालं असतं की सरकारमध्ये मंत्री काही निर्णयच घेऊ शकले नसते. आणि मग 2007 आणि 2009चे जे GR आहेत त्यावेळेला तर आमच्या पक्षाचं राज्य नव्हतं, त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं राज्य होतं. शेवटी कुठल्याही पक्षाचं राज्य आलं तरी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका हे राज्य घेत असतं. आणि त्याच्यामुळेच या ज्या जागा आहेत, या ज्याच्यावर वस्त्या बनलेल्या आहेत, ज्याच्यावर घरं आहेत, त्यांना तशा प्रकारे त्या देण्याचा निर्णय हे ते शासन घेत असतं.
आणि त्याच्यामुळे कोणालाही जमीन अलॉट करण्याचा प्रश्न नव्हता. प्रश्न एवढाच होता की गुंठेवारीचा रेट लावावा की तो रेट RR व्हॅल्यूचा लावावा, आणि इतरांना जर गुंठेवारीचा रेट लागलेला असेल तर त्यांनासुद्धा गुंठेवारीचा रेट लावावा, एवढाच तो निर्णय होता. आणि कोर्टाने याबाबतीत एक सदस्यीय समिती नेमलेली आहे, हे ज्यावेळेला कळवण्यात आलं त्यावेळेला तो निर्णयसुद्धा रद्द केलेला आहे. आणि त्याच्यामुळे जी माहिती मागितलेली आहे ती कोर्टासमोर जाईल. तुम्हाला काय घाई झालेली आहे? ती माहिती कोर्टासमोर गेल्यानंतर न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनाला येईल की आमच्यावर कुठलाही स्टे नव्हता, कुठलाही निर्णय घेऊ नका असे निर्देश नव्हते. आणि त्याच्यामुळे जर या संदर्भात काही कमिटी नेमली आणि त्याचं जे काही कमिटीचा रिपोर्ट असेल तो कोर्टाने ॲक्सेप्ट केला असेल आणि त्याच्यावर काही कोर्टाला निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून एवढाच निर्णय दिलेला होता की थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये, आणि त्याच्यामुळे दिलेला निर्णयसुद्धा रद्द केलेला आहे. आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांचं तुम्ही एकंदरीतच बघा, काल आले, खरं तर त्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांनी जायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी थेट कुठे गेले? काँग्रेसच्या कार्यालयामध्ये. म्हणजे बाळासाहेबांनी कधी पायसुद्धा ठेवला नसता काँग्रेसच्या कार्यालयामध्ये. याच्यासाठी नाही तर ह्या वेगवेगळ्या विचारधारा आहे. शेवटी पक्ष विचारधारेवर चालत असतात. पक्ष व्यक्तिगत एकामेकाशी संबंध कसे आहेत ह्याच्यावर चालत नसतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की कालचा जो ग्रामपंचायतीचा निर्णय आहे हा त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा निर्णय आहे की शेवटी तुम्ही जनतेबरोबर राहिलं पाहिजे, जनतेच्या विकासाची कामं केली तर जनतासुद्धा तुमच्याबरोबर राहते. हा स्पष्ट निर्णय हा कालच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनी दिलेला आहे. आणि ज्यावेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या येतील त्यावेळेला त्या चिन्हावर लढवल्या जातात. आज तुम्ही खूप क्लेम करत असाल, मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही क्लेम केला होता की आम्हाला एवढ्या ग्रामपंचायती मिळाल्या. प्रत्यक्षात त्याच्या निम्मेसुद्धा ग्रामपंचायती त्यांच्याबरोबर राहिल्या नाहीत, कारण ग्रामपंचायत चिन्हावर होत नाही, त्याच्यामुळे कोणी काही क्लेम करू शकत नाही. गावामधला ही इलेक्शन असते आणि त्याच्यामुळे पॅनल करून ही इलेक्शन लढवली जाते. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की जो काही जनतेला निर्णय द्यायचा होता त्यांना दिलेला आहे. आजसुद्धा त्या निर्णयाचं महत्त्व त्यांनी समजून घ्यावं. जनता कोणाच्या बाजूने आहे आणि जनता कोणाच्या विचारधारेबरोबर आहे त्या विचारधारेबरोबरच राहणं हे खरं तर आवश्यक होतं. तसं ते राहिले नाहीत, परंतु निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. परंतु आम्ही शांतपणे काम करतो आहे, आम्हालाही शांतपणे काम करू द्या. नाहीतर असंच करायचं असेल तर कितीतरी प्रकरणं काढता येतील की ज्याच्यामुळे मग लोक म्हणतील की अशाच तऱ्हेची चिखलफेक करायची असते का राजकारणामध्ये. आम्ही शेवटी मान ठेवतो, मान ठेवत असला तर मान घेतलासुद्धा पाहिजे, एवढंच मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे. आणि म्हणून ज्या काही घोषणा दिल्या जातात त्याच्यापेक्षा वाईट घोषणा या त्यांच्या बाबतीत दिल्या जाऊ शकतात, परंतु तसं आम्ही करणार नाही. कारण राजकारणामध्ये सभ्यतेची पातळी ओलांडायची नसते आणि आजपर्यंत आम्ही ती पातळी ओलांडलेली नाही. कर्नाटक सरकारने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा विषय आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र सरकारची, विशेषतः माननीय शिंदे साहेबांची, माननीय फडणवीस साहेबांची आणि आम्हा सर्व पक्षीयांची महाराष्ट्रातल्या ही स्पष्ट भूमिका आहे. ज्या 865 गावातल्या लोकांचं आजही म्हणणं आहे आणि पूर्वीपासूनचं म्हणणं आहे की आम्ही मराठी भाषिक आहोत, आम्हाला महाराष्ट्रामध्येच राहायचं आहे, त्या सर्व 865 गावातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातली 13 कोटी जनता, आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत. आणि त्याच्यासाठी न्यायिक बाजूनं एका बाजूला माननीय सुप्रीम कोर्टातला असणारा लढा तो अधिक आपल्या बाजूनं कसा प्रभावीपणे तिथं आपली बाजू मांडता येईल ते आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला कोर्टाच्या बाहेर केंद्र सरकारने ह्याच्यामध्ये मध्यस्थी करावी आणि केंद्र सरकारने ह्यातनं समन्वयातनं मार्ग काढावा हाही प्रयत्न आमचा चालू आहे. कर्नाटक सरकार जरी असा त्यांच्या विधानसभेमध्ये काही प्रस्ताव पारित करीत असेल तर तो त्यांचा विषय आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातली जनता आम्ही सगळेजण 865 मराठी भाषिक गावातल्या लोकांच्या पाठीशी आहोत. विधानसभा सध्या सुरू आहे, त्यामुळं कामकाजाच्या बाबतीत सभागृहाच्या बाहेर मंत्र्यांनी बोलणं योग्य नाही, परंतु या बाबतीत संसदीय कामकाज मंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे माननीय विरोधी पक्षनेते, माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय विधान परिषद सभापती यांच्याशी चर्चा करून आपलासुद्धा राज्यातला त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावी आणि अतिशय स्ट्रॉंग प्रस्ताव आणण्यासाठी या सगळ्यांची चर्चा करून निश्चितपणाने त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. एक निर्णय फार महत्त्वाचा आहे की आजपर्यंत जी घरं या शास्तीकारामध्ये येत आहेत त्याचं मॅपिंग करून
इथून पुढल्या काळामध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही आणि आत्तापर्यंत जी बांधकामं आहेत ती रेग्युलर करण्यासंदर्भातला निर्णय झाला. त्याचबरोबर पूर्ण जो शास्तीकर आत्तापर्यंत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी जो पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ठराव केला, महापौर, पक्षनेते, उपमहापौर, आमच्या सगळे स्थायी समिती सभापती, सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी की या शहरातला पूर्ण शास्तीकर माफ करावा, तो ठराव आज राज्य शासनाने मंजूर केला. आज त्याची घोषणा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे. शहरात आनंदाचं वातावरण आहे. एक मोठ्या करातनं, मोठ्या दंडात्मक कारवाईतनं आज माझ्या शहरातले जवळजवळ 4.5 लाख नागरिक यातनं बाहेर पडणार आहेत. हाफकिनकडून वेळेवर औषधी पुरवठा होत नसल्याचा मुद्दा आमदार मनीषा चौधरी यांनी उपस्थित केला. मुंबईतील जे हॉस्पिटलमधील औषधाचा तुटवडा ह्याबाबत लक्षवेधी होती आणि ह्या लक्षवेधीवर सरकारचं लक्ष वेधत असताना जे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णाला सरकार हाफकिन्सला गेल्या 5 वर्षामध्ये 470 कोटी हे औषध पुरवठ्यासाठी देत आहे आणि गेल्या 2021ला 150 कोटी रुपये हे परत गेलेले आहेत. असं असताना गरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये बाहेरून औषधं आणण्यासाठी जे हॉस्पिटलमधनं जे आमचे रुग्ण असतात त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधं आणण्यासाठी चिठ्ठ्या लिहून दिल्या जातात आणि अशा वेळी सरकारने पैसे दिले असताना हाफकिन्समधून का औषधाचा पुरवठा केला नाही, त्यासाठी 3 सदस्य समितीसुद्धा गठीत केलेली होती आणि त्या समितीच्या अहवालानुसार जर लोकांना बाहेरून औषधं आणावी लागत असतील तर हाफकिनची चौकशी करायला पाहिजे अशी मागणी करत असताना जे हॉस्पिटलची जागा ही पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, तर सदर जागेवरती एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी सुद्धा मागणी मी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केलेली आहे. कारण की अनेक लोक ही जव्हार मोखाड्यापासून जेला येत असताना मृत्युमुखी होतात. त्यांना गुजरातमध्ये हरिया किंवा सेल्वासमधल्या हॉस्पिटलला जावं लागतं. तरी सरकारचं लक्ष वेधून पालघरला असलेल्या जे हॉस्पिटलच्या जागेवरती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी मागणी केलेली आहे. विधान सभागृहामध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा होती आणि पुरवणी मागण्यांवर बोलता बोलता मी मुंबई शहराच्या संदर्भामध्ये बोलायला लागलो आणि सांगितलं की तुम्ही 9,000 कोटी रुपये शहरांसाठी घेतले आहेत. G2च्या वेळेला काही फक्त एक जो VIP रोड होता तो आपण चांगला नीटनेटका केला, परंतु मूलभूत सुविधा ज्या आहे आणि रस्ते हे तुम्ही चांगले केले पाहिजेत. तुम्ही रस्ते बनवणार होतात, आता 5-6 महिने होऊन गेले, अजून कशाचाच पत्ता नाही, सिमेंट कॉन्क्रीटचे वगैरे. आणि हे म्हणत असताना मी त्यांना सांगितलं की मुंबईचं प्रदूषण जे आहे 350वर गेलं होतं, तिथे 260 दिल्लीचं वाईट म्हणून बोलतात, ते 350वर गेलं होतं. तर अशा वेळेला मुंबईमधलं हे प्रदूषण जास्त होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. आणि हे बोलत असताना मी एक वाक्प्रचार तिथे जरूर वापरला. मला ते शब्द बरोबर माहिती आहेत की हे काहीतरी बोलते म्हणून पूर्वी असं म्हणायचे की मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, म्हणजे उत्पन्न देणारी. तर मी असं म्हटलं बाबा काय अंडीच फक्त खा, कोंबडीच मारून खाऊ नका, मुंबईला वाचवा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. परंतु दुर्दैवाने जे आहे आमच्या एका महिला भगिनी कोंबडी का म्हणाला, कोंबडी काय म्हणा, अरे तुम्ही वाक्प्रचार आहे तो आणि हा अनेक वेळा पूर्वी वापरलेला आहे, संपादकीमधून सुद्धा तो लिहिला गेलेला आहे. आणि मी असंच म्हणलो की पूर्वी असं म्हणायचं हेही सुद्धा मी म्हणालो. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा वाद नको म्हणून ठीक आहे, मी ते तुम्हाला वाईट वाटतं मी ते शब्द मागे घेतो. आणि सांगितलं मुंबईचा मी नगरसेवक होतो, 2 वेळा महापौर होतो, काम केलेलं आहे, माझ्यापेक्षा काय जास्त तुम्हाला फार प्रेम आहे असं समजायचं काही कारण नाही. परंतु मुद्दाम होऊन सभागृह चालू द्यायचं नाही या हेतूनं जे आहे
आणि काहीतरी जे आहे आरोप लावायचे, म्हणून सातत्यानं गोंधळ घालण्याची भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली. मला इथे एवढंच सांगायचं आहे की सावित्रीबाई फुलांबद्दल, छत्रपतींबद्दल, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील यांच्याबरोबर तर आहेच, बद्दल तर आहेच, पण सावित्रीबाई फुलांबद्दल सुद्धा निरर्गल शब्दामध्ये ज्या वेळेला एखादा मोठा राज्यपालासारखा मनुष्य बोलतात त्यावेळेला त्या आमच्या भगिनींना जे आहे एक शब्दसुद्धा ते उच्चारित नाही. आणि मुंबईला पूर्वी असं म्हणायचे, सोन्याची अंडी देणारी कोंबडी, या वाक्प्रचाराचा अर्थाचा अनर्थ करून जे आहे हा केवळ आरोप करून त्या ठिकाणी सभागृह जे आहे बंद पाडण्याचं काम सरकारी पक्षाने केलेलं आहे. मी फक्त ही गोष्ट आपल्या ध्यानात आणायला आलेलो आहे. पुरवणी मागण्यावरती आज सभागृहामध्ये 4 विषय होते. त्यामध्ये प्रामुख्याने UD खातं होतं, नगरविकास, PWD, त्याच पद्धतीने महिला आणि बालकल्याण विकासचा प्रश्न होता. तर यामध्ये जवळजवळ 52,000 कोटीच्या मागण्या आज पुरवणी मागण्याच्या अनुषंगाने सभागृहामध्ये ठेवल्या होत्या. याच्यामध्ये काम करत असताना प्रामुख्याने पाहिलं आहे की UDच्या माध्यमातून जो काही निधी आलेला आहे अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, तो कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी निधी जायला पाहिजे, गेला पाहिजे, याबद्दल दुमत नाही. परंतु आत्ताच्या ज्या ब्युटिफिकेशन जे G20 याच्याबद्दल देखील म्हटलेलं आहे की आयुक्तांनी ज्या पद्धतीने खर्च केला याच्याबद्दल. परंतु मला आता जे म्हणायचं आहे ते प्रामुख्याने महिला आणि बाल विकासाच्या बाबतीमध्ये. तर याच्यामध्ये जे रस्त्याच्या या हेडच्या माध्यमातून जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, रस्त्यावरती जे भिकारी वगैरे असतात यांच्यासाठी शेल्टर घरं असणंही अत्यंत गरजेचं आहे, त्यांच्यामध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे. ही मागणी मी त्या ठिकाणी केली आहेत. कारण रात्रंदिवस ती लोकं, आणि कोविडसारखी साथ पहिल्याने होती, आज देखील होऊ शकते, तर या लोकांना शेल्टर देऊन, कारण ते रस्त्याच्या मध्येच उभे राहतात, कारण भीक मागणं हा त्यांनी हे केलेलं असेल किंवा त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे करावी लागत असेल, तर त्यांच्यासाठी देखील सरकारने ती सोय करावी या बाबतीत मागणी केली. त्याच पद्धतीने ते तृतीयपंथी असतात यांच्या देखील बाबतीमध्ये मागणी केलेली आहे की तृतीयपंथींच्या बाबतीमध्ये मी माझ्या इथे गोरेगावच्या जंक्शनवरती 2 शौचालय केली होती. त्याच पद्धतीने ही जी तृतीयपंथी असतात ते अनेक ठिकाणी अनेक नाक्यांवरती म्हणजे जंक्शनवरती ते पैसे मागण्याचं काम करतात, कारण त्यांना काय कोणी नोकरी देत नाही वगैरे काही नाही. तर अशा लोकांच्या बाबतीत देखील सहानुभूतीने विचार करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे त्यांच्या शौचालयाची त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी होणं हे महत्त्वाचं होतं. त्याच पद्धतीने त्यांना हॉस्पिटलाइजच्या बाबतीमध्ये की काही त्यांना गरज लागली तर हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचा कक्ष असावा की ते त्या ठिकाणी जाऊन त्यांचा इलाज करू शकतील, अशी मी मागणी आजच्या पुरवणी मागण्याच्या अनुषंगाने केलेली आहे. आम्ही विरोधी पक्षांनी कर्नाटकाबद्दल बोलायचा प्रयत्न केला. जे काही त्यांच्याकडून आमच्यावर आक्रमण चाललं आहे, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला. NITचा विषय घेण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही आम्हाला बोलू दिलं नाही. आमचे माईक बंद ठेवले आणि आम्हाला उठवू दिलं नाही. महत्त्वाची गोष्ट हीच राहते की ह्या महाराष्ट्रात जे खरे प्रश्न आहेत ते बाजूला सोडून अशी घाणेरडी बदनामी करायची हे त्यांचा प्रयत्न असतो. पण मी त्याच्यात जाणार नाही, मला त्याच्यात जायचं नाही. कारण मूळ गोष्ट हीच आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर आज राजीनामा दिला पाहिजे, ते त्याच्यात बघताय तुम्ही जिथे सही केले त्यांनी तो घोटाळा लोकांसमोर आलेला आहे, त्यांना वाचवण्यासाठी. आणि ज्या राज्यपालांनी, महाराष्ट्र द्वेषी राज्यपालांनी, आज ते मला वाटतं नागपूरमध्ये आहेत, त्यांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. चौकशी पहिली हीच झाली पाहिजे की ह्या मुख्यमंत्र्यांनी घोटाळा केला आहे की नाही. दुसरी चौकशी हीच झाली पाहिजे की या राज्यपालांना वाचवलं का जातं आहे, आणि ह्याच्यातून सगळे लक्ष विचलित करायला ते हे प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्ष हा एक वेगळा विषय ठेवूया, पण राज्यपाल जे म्हणाले आहेत ते तुमच्या मनात राग नाही आलाय का? आलाय ना. प्रत्येक माणसाच्या मनात राग आलाय. जर कुठचाही इकडचा माणूस, कुठचीही दुसरी व्यक्ती कुठच्याही राज्यात गेले आणि तिकडच्या महापुरुषांचा अपमान करायला लागली, आपल्या देशातल्या महापुरुषांचा अपमान करायला लागली, तर तिकडचा विरोधी पक्ष असेल, सामान्य नागरिक असेल, पण हे मुख्यमंत्र्यांच्या मनात राग नाही आहे, उपमुख्यमंत्र्यांच्या मनात राग नाही आहे, सरकारच्या मनात राग नाही आहे. इतर वेळी जे सरकार ज्यांच्यावर दबाव टाकतं, इतर सगळे यंत्रणा वापरल्या जातात, मग अशा वेळी हे सरकार गप्प काय? खरं तर ह्या सरकारनी त्यांना पदमुक्त केलं पाहिजे होतं, त्यांना परत पाठवलं पाहिजे होतं. सरकारच्या मनात काडी मात्र राग नाही का? आज पण बघा, आम्ही जेव्हा राज्यपालांबद्दल बोलायला लागलो, आमच्या विरोधात घोषणा दिल्या आणि आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एका बाजूला आम्ही महाराष्ट्र म्हणून हे महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांविरुद्ध जेव्हा बोलत आहोत, त्याच बाजूला हे खोके सरकार राज्यपालांना वाचवलं निघालेलं आहे. मग भावना नुसतं आम्हाला आहेत का? म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे
की हे सरकार जे आहे ते महाराष्ट्र द्वेषी आहे. आपण बघा ह्याची क्रमांक जर लावला आपण तर नाही, मला पूर्ण बोलू द्या ना, जरा थांबा, मला पूर्ण बोलू तर द्या. पहिलं जर आपण बघितलं तर फॉक्सकॉन सारखे प्रकल्प असतील, बल्क ड्रग सारखे प्रकल्प असतील, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, एअरबस टाटा असेल, रिन्युएबल एनर्जी पार्क जिथे आम्ही बुटीबुरीला आणू इच्छितो, हे सगळे प्रकल्प वेगळ्या वेगळ्या राज्यात पाठवले. कुठेही आमचे मुख्यमंत्री घटनाबाह्य जे आहेत ते काही बोलले नाही आहेत. नंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एवढं त्यांनी अग्रेशन दाखवल्यानंतर देखील आमचे मुख्यमंत्री काही बोलले नाहीत. आमच्याकडचे 2 मंत्री जे तिथे जाणार होते तिकडून धमकी आल्यानंतर घाबरले आणि गेलेच नाहीत. इथे आमच्यावर इथे आवाज चढवून बोलण्याचा प्रयत्न करतात. तिथे कुठेही काडी मात्र शब्द काढला नाही, तिथे जाण्याची हिंमत दाखवली नाही. तसंच राज्यपाल जिथे जिथे बोलत आहेत सगळं ठीक आहे, गद्दारी वगैरे आम्ही एवढं बंड केला, सगळं केलं, अमुक केलं, तमुक केलं, जे छाती फोडून बोलत आहेत, मग राज्यपालांसमोर तुम्ही राज्यपालांना माफी का नाही मागायला लावत आहे? राज्यपालांना पदमुक्त का नाही करत आहे? आणि मुळात प्रश्न हाच राहतो की ह्या भावना ज्या आहेत महाराष्ट्राबद्दल त्या नुसतं आम्हालाच आहेत का? ह्या खोके सरकारमध्ये नाही आहेत का? आज दाखवून दिलं त्यांनी. पहिली गोष्ट ही आहे, एक स्पष्ट चित्र आहे, आपल्या पण सर्वेमधून कळत असेल आपल्याला, की येणारे जे कर्नाटकाच्या निवडणुका आहेत तिकडचा जो सत्ताधारी पक्ष आहे हे हरतील की काय असं वातावरण तिथे आहे. आणि म्हणून विषय काय नक्की घ्यायचा, पेटवायचा कसा विषय, कर्नाटक कसा पेटवायचा, महाराष्ट्र कर्नाटक वाद अजून कसा वाढेल ह्याच्यावर त्यांचं लक्ष आहे. आश्चर्याची गोष्ट हीच आहे, धोकादायक गोष्ट हीच आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांकडे बैठक होऊन जे ठरलं होतं ते हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री पाळत नाहीत. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तिकडचं जे काही त्रास जो होतो तिकडच्या स्थानिक नागरिकांना होतोय, कारण मुळात हे 2 आपल्याच देशातल्या राज्यामधला वाद आहे, सीमा भागावरनं वाद आहे, कुठे सीमा कशी आली पाहिजे ह्याच्यावरनं वाद आहे. पण हे वाद सुप्रीम कोर्टामध्ये असताना वर्षानुवर्ष चालत असताना खरं तर तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी असं वागणं किंवा बोलणं हे अपेक्षित नाही आहे. पण हे जर तिथून बोलत असतील तर वाद न वाढवता काहीतरी उत्तर तर देणं गरजेचं आहे. पण आमच्याकडचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत इकडे सगळं काही चालतं त्यांचं की आमच्या पक्षात ये नाही तर तुमच्या मागे पोलीस लावतो, हे करतो, केस लावतो. पण तिकडच्या मुख्यमंत्र्यांना काही बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, ताकद नाही आणि मुळात घाबरून गप्प बसलेले. हेच मी सांगत आहे की हे सरकार जे आहे हे महाराष्ट्र द्वेषी आहे, महाराष्ट्र विरोधी सरकार आहे. कारण जो महाराष्ट्र एका चांगल्या दमानी पुढे चाललेला, महाविकास आघाडी सरकारमध्ये पुढे चाललेला, 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आम्ही आणली, शाश्वत विकास करत होतो, अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये कामं चांगली होत होती, गावांमध्ये कामं चांगली होत होती, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती त्यांची आपण पहिल्याच इकडच्या अधिवेशनात केलेली. हे सगळं होत असताना आपण बघत असाल ओला दुष्काळ ह्या सरकारने जाहीर केला नाही, शेतकऱ्यांची मदत केलेली नाही, प्रकल्प 5 आपल्या राज्यातून निघून गेलेले आहेत. परवाकडचे पण जे प्रकल्प आपण ऐकलं की 70,000 कोटी की 65,000 कोटी, त्याच्यातून 60% प्रकल्प हे जुने प्रकल्पना त्यांनी नुसतं कॅबिनेटची मंजुरी कशावर दिली सब कमिटीची, तर नवीन सवलतींवर, म्हणजे जुने प्रकल्पना त्यांनी एक्सपॅन्शनसाठी जागा दिली, बाकी काही केलेलं नाही आहे. आणि म्हणून हे सगळं लक्ष विचलित करण्यासाठी आपण बघत असाल हे सगळे खेळ चालू आहेत. पण महत्त्वाच्या 2च गोष्टी आहेत. ह्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, हा घोटाळा लोकांसमोर आलेला आहे, तो स्पष्ट आहे, हे तुमच्या पण सगळ्यांच्या माध्यमातून लोकांना कळलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जे राज्यपालांनी सतत ह्या महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे, आपल्या महापुरुषांचा अपमान केलेला आहे, विधिमंडळाचा अपमान केलेला आहे, त्यांना पदमुक्त करणं गरजेचं आहे. पण हे खोके सरकार त्यांना वाचवत आहे.